हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर आता हे लोक एवढं बेकार बेकार वागलेत ना माझ्यासोबत, तर त्यांना मी माझं पण सांगते रे, मी माझं पण नाही लपवून ठेवत. म्हणजे माझ्या वहिनी किंवा मी माझ्या वहिनींशी कशी वागते किंवा त्या माझ्याशी कशा राहतात हे पण मी तुम्हाला सांगते बघा. तर आता पहिल्यापासूनच आणि आता तुम्ही काय बोलचाल माहिती आहे, ही काही लोक काय बोलतील, ही आता व्हिडिओ बनवायला लागली म्हणून ही सभ्य झाली, ही आता गोड बोलत असेल हिच्या वहिनींच्या सोबत. असं काहीच नाही बरं का. जवळच्या लोकांनी कुणीही जाऊन विचारा बरं का. पहिल्यापासून जेव्हा माझ्या भावांची लग्न झाली ना तेव्हापासून आतापर्यंत माझ्या दोन्हीही वहिनींना, दोन्हीही भावांना जाऊन कुणी विचारायचं की एखाद्या वेळी हो का, आता आपली बहीण आहे सख्खी म्हणून भाऊ एक माझी बाजू घेतील बरं का, भाऊ माझी बाजू घेतील माझी बहीण चांगली आहे म्हणून. पण वहिन्या तरी नाही त्यांना बोलणार की माझी नणंद चांगली आहे म्हणून, कधी नाहीत ना बोलणार. जर मी चुकीचं वागून जर म्हणत असेल की नाही वागले तर माझे भाऊ माझे आहेत म्हणून माझी बाजू घेतील, पण माझ्या वहिन्या नाही त्यांना घेणार. तर तुम्हाला हे पण सांगते की माझ्या वहिन्यांना पण विचारायचं की नंदनं तुमच्या म्हणजे नवरा बायकोमध्ये कधी आतापर्यंत भांडणं लावलं का. भावांना विचारूच नका, आई बापाला पण विचारू नका माझ्या, फक्त माझ्या वहिन्यांना जाऊन विचारायचं. तर आणि हे एक भाऊ वहिनी चांगलं राहिलं तर ह्यांच्या बुडाला आग लागते. आणि माझी वहिनी ना, तुम्हाला खरं अक्षरशः सांगायचं, ते माझ्या वहिनींना पण माहिती. ते ना म्हणजे माझ्या भावांच्या पेक्षा ना मी माझ्या वहिनी दोन्ही पण वहिन्यांसोबत मी जास्त क्लोज आहे बरं का. मी माझ्या भावांना फोन करत नाही कधी, तू कसा आहेस काय आहेस. मी त्याला वैयक्तिक त्याला फोन करून म्हणजे त्या दोघांना फोन करून मी वैयक्तिक कधी विचारत नाही तुम्ही बरं आहे का कसं आहे. मी माझ्या वहिन्यांनाच विचारते तुम्ही सगळे बरं आहे का, तुम्ही सगळे कसे आहेत, बरं आहे का, हे मी माझ्या वहिन्यांना विचारते. माझ्या भाची किंवा भाचा फोन उचलतोय कधी कधी वहिनी उचलते. म्हणजे ते घरातला मोबाईल बरं का, घरातला मोबाईल जो त्यांच्याकडे आहे तो, भावांच्याकडे त्यांचा वेगळा आहे. पण मी प्रत्येक वेळी फोन करून त्या वहिनींच्या जास्त मी कॉन्टॅक्टमध्ये असते. आणि तुम्हाला मी हे पण सांगते, तुम्ही म्हणसाल हे आता जास्त व्हिडिओ बनवायला लागली म्हणून सारखं सारखं कॉल करत असेल किंवा गोड बोलत असेल, विषय तो नाही बरं का. आम्ही त्यांना म्हणजे दोघींना पण विचारायचं, जरा लहान वहिनी जरा करते 4-8 दिवसातून करते, पण माझी मोठी वहिनी आहे ना, आम्ही महिना 2-2 महिना कॉल बिलकुल करत नाही. त्यांना पण विचारा कधी. तर ते लहान कसं पोरं वगैरे आहेत ना, लहान वहिनी आहे ना, ती पोरं ती सारखं म्हणजे आरुष पण म्हणते मम्मी फोन कर की, परीला बोलू, ह्याला बोलू, पिल्याला बोलू असं बोलतात बरं का. मुलांना वाटतं ना ते. आणि इकडून जाताना पण हा म्हणतो की बाबा मम्मी पहिला छकुलीच्या तिकडे जाऊया, शंभूच्या तिकडे जाऊया. हे असं असतं, हे लहान मुलांचं कसं असतंय, फोन कर मम्मी मला बोलायचं आहे असं असतं. पण ह्यांना बोलायचं असलं तर कधी कधी तो स्कूलला जातोय, कधी बुक करायचा फोन राहून जातोय. पण माझं वैयक्तिक माझा फोन मी जर केला ना, तर 8 दिवसातून 15 दिवसातून महिन्यातून हे असं पाजण्या कोकरागत रोज सकाळ संध्याकाळ आम्ही फोन करत नाही आणि रोज रोज बोलत बसत नाही बरं का. मी माझं वैयक्तिक सांगते, मला तर होतच नाही बोलायचं, कारण का माझं घरातलं मला आवरायचं होत नाही आणि माझी लेकरच मला ऐकत नाही. आणि त्यात ही व्हिडिओ वगैरे बनवायचं असतं, ते एडिटिंग करायचं असतं, इन्स्टाचं वेगळं ह्याचं वेगळं, आणि घरातलं आवरायचं, त्याला स्कूलला द्यायचं आवरून, किंवा म्हणजे माझं बाळ झोपले तोपर्यंतच मी तेवढ्यातच एवढं सगळं करते बरं का. म्हणून मी सांगते, तर मी असं रोज रोज कुणाला फोन करत नाही. ज्यांना पण कुणाला फोन केला 8 दिवसातनं पण नाही, 15 दिवसातनं महिन्यातनं करायचा, 1-1.5 तास फोन ठेवत नाही. त्यावेळी भरपूर काय बोलायचं ते बोलून घ्यायचं, नंतर ते फोनकडे लवकर बघायचं नाही. असं असते माझं. अरे रोज उठून काय बोलायचं, काय केलं काय खाल्लं नसलं, काय किरकोळ काय काय जरूरत, त्यातून वाद होते. रोज रोज कॉल केला, हा काय करते काय करताय काय नाही, ते मग परत म्हणजे बोरिंग होऊन जातं. वाटतं बाबा ही रोजच काय बोलले, काय बोलायचं रोजच, मग ते इग्नोर करायला लागते. तेव्हा किंमत राहत नाही बरं का. त्यासाठी मी ना कधी म्हणजे त्यांना काय वाटत नाही, ते उलट मला म्हणतात की वहिनी कॉल का नाही केला तुम्ही, किंवा प्रत्येक सणाला माझ्या वहिन्यांना दोघींना पण कोणी पण विचारायचं, प्रत्येक सणाला माझ्या मोठ्या वहिनीचा तर कॉल असतो काय म्हणजे पहिल्यापासून. त्या पहिला कॉल करते, त्या माझ्या भावाच्या अगोदर कुठल्याही सणाच्या अगोदर 4-8 दिवस त्यांचा कॉल असतो. भलेही आम्ही आधीमध्ये काय बोलत नाही हो का. मला ना जायचं होऊ दे किंवा नको होऊ दे, मला तर शक्यतो जायचं होत नाही कुठल्या सणाला, कारण का मुलं आजारी पडते त्यामुळे मी जात नाही जास्त.
गेली तरी 3-4 दिवसाच्या वर मी पण काय जास्त राहत नाही. आता तर आरुषचं स्कूल असते, आता तर राहून चालतच नाही. पण पहिला पण कसं व्हायचं, आम्ही जाताना चांगलं असायचो, तिथे पण चांगलं राहायचं, परत वापस आलं का परत आजारी पडायचं दोघं पण. त्यामुळे मी काय जास्त घर सोडत नाही, आपल्या घरी जसं असेल तसं असेल. पण ते माझ्या अडचणीमुळे मी जात नाही. मला बोलवलं तरी मला जायचं होत नाही. तरी पण मी सांगते की मला कुठल्याही सणाला, म्हणजे लहान वहिनी पण फोन करतात, मोठ्या वहिनी पण फोन करतात की वहिनी कधी येत आहे तुम्ही. शक्यतो मला जायचं होतच नाही. काय करताय, या की इकडं, किंवा मग कारण का आता गेले दीपोळीला पण बरं का. आणि तुम्हाला मेन महत्वाचं सांगायचं म्हणजे मी इकडं राहायला आल्यापासून मी दिवाळीच केली नाही. आमच्या घरात मी दिवाळी केलीच नाही. मला सगळं माझ्या वहिन्या देतात, माझी आई वहिन्याच मला देतात बरं का. मी दिवाळी केली नाही इकडे राहायला आल्यापासून. आज 4-5 वर्ष होऊन गेले, तरी मी काहीच केलं नाही. आणि काही लोक मला इतकं टॉर्चर करत होते, इथलं पण माझ्याकडून करून घ्यायचे, तिकडे गेलं तर आणि येताना अजून काय काय पण बोलायचं, जरी काय आणलं तरी पण नावं ठेवायचे, हे असंच आहे, ते तसंच आहे, हे असलेच आहेत, तसलेच आहेत. त्यापेक्षा मला आता रिलॅक्स वाटतंय. माझी वहिनी ना आता पण, ह्या वेळेस पण वहिनी, माझ्या मोठ्या वहिनीने कॉल केला, लहान वहिनीनं कॉल केला. माझी वहिनी म्हणली की वहिनी तुम्ही म्हणजे दीपवळीच करू नका, तुम्हाला किती लागायचे, कशाला उगाच ते म्हणजे राडा करत बसताय, लहान लेकरं आहे ती, तुम्ही करू नका. एवढ्या अरे बोललं तरी मनाला समाधान वाटतंय, खरं सांगते मी. इतकं भारी वाटलं ना मला. अरे पण मला म्हणतो म्हणजे 5-6 दिवस आधी दीपोळीच्या मला वहिनीने फोन केला होता की वहिनी तुम्ही येताय का न्यायला पाठवू भावाला. मी म्हटलं थांबा जरा, बघू मी नंतर म्हणजे आरुषच्या पप्पांना विचारून मी कॉल करते म्हटलं तुम्हाला. ते नंतर मला कॉल करायचं झालं नाही बघा. आणि नंतर पण म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी पण मला कॉल केलेला वहिनीने, आणि मी म्हटलं बघू मी फोन करून सांगते. दीपावळीच्या पहिल्या आंघोळी दिवशी सुद्धा मला भावाला सांगायचं झालं नाही की भाऊ मला म्हटलेला की तुला यायचं होते का बघ, नाहीतर मग मला तर सांग, म्हणजे मी येतो पहिल्या आंघोळीला. पण ते सगळं चुकीचं झालं. मला असं म्हणजे हे सगळं चाललं होतं ना, त्याच वेळी चाललं होतं, हे भांडणाचं टेन्शन होतं. त्यामुळे मी भावाला ना दिवाळीला मी येणार आहे पण म्हणलं नाही, तू ये सुद्धा म्हणलं नाही. पण माझा भाऊ रागाला नाही गेला किंवा माझ्या वहिनी पण रागाला गेल्या नाहीत बरं का. परत त्यांना मी आता पण सॉरी बोलते बरं का. मी त्या टेन्शनमध्ये होते. ह्या लोकांचं त्यावेळी मी बोलत होती ना, हे लोकांनी त्यावेळेस मला त्रास दिलेला, त्यामुळे एकानं त्रास दिल्यामुळे हे सगळ्यांचं काढलंय मी. जाऊ दे, सगळे मला आधीपासून, पण हे लोक ना तोंडावर फक्त गोड बोलत होते, पाठीमागं हे काय काय बोलत होते ना, हे माझ्या जीवाला फक्त माहिती. म्हणून मी सगळ्यांचा विषय सोडलाय. मला कोणी नको. मला तर वाटते माझा जीव जरी गेला ना, कुणी ह्या लोकांनी येऊ नये असं मला वाटते बा. तर ह्या दीपोळीला पण मी भावाला ना दीपोळीला पहिल्या आंघोळीला ये पण म्हणलं नाही मी, आणि तिकडे पण गेली नाही. भाव आल्यानंतर म्हणायला लागला की तुला काय रागा बिगाला गेलीस काय, मला ये पण म्हणली नाही, तू पण आली नाहीस, असं बोलला दादा बरं का. मला लय वाईट वाटलं, पण असू दे म्हणलं. दुसऱ्या आंघोळीला मग मी म्हणजे पहिल्या आंघोळीला पण त्यानंच कॉल केला, आणि परत मी दुपारी फोन उचलला आणि म्हणलं हॅलो बोल की, तर म्हणला तू आली नाहीस. मी परत वहिनीला मी म्हणते की आज पहिली आंघोळ आहे काय हो. नंतर माझ्या लक्षात आलं. नंतर मग दादाला म्हटलं दुसऱ्या आंघोळीला तू ये, म्हटलं इकडंच ये, मला काय यायचं होत नाही. मुलं लहान आहे, ती आजारी पडल्यावर लवकर ते नंतर मी घरात म्हणजे घेऊ लागायला पण कोण नाही ना, त्यासाठी मग मलाच सगळं करावं लागणार. त्यासाठी म्हणलं बाबा तूच ये इकडं, उगं पाणी चेंज झाल्यावर आजारी पडायला नको. नंतर मग परत जाऊन आलो आम्ही, पण दीपोळीत काय गेलो नाही कुठं. तर हे वहिनी माझ्या अशा म्हणतात की म्हणल्या की तुम्ही म्हणजे दीपोळीच करू नका. आणि ह्याच्या अगोदर पण मी कधीच केली नाही, मला तिकडूनच देतात सगळं. म्हणजे ते म्हणते तुम्हाला किती लागायचं आहे 2 माणसांना. आरुष तर लहान होता त्यावेळी बरं का, आता पण तो लहानच आहे, पण म्हणते तुम्हाला असं किती लागणार आहे, जाऊ द्या आमच्याकडूनच घेऊन जावा म्हणते, आम्ही बनवून ठेवतो, तुम्ही नंतर घेऊन जावा. पण ह्या वेळेस पण माझे ना हे जळकुटे लोक आहेत ना, हे लय जळतील आता, आमच्या नात्याला नजर वगैरे लावतील. पण खरं सांगते ह्या तर दीपोळीला ना माझ्या मोठ्या वहिनीने पण दीपोळी करून दिली, भावाजवळ दिली बरं का. त्या वहिनी येणं काय शक्य नाही, त्यांना घरी जनावरं वगैरे आहेत, मुलं लहान आहेत, त्यामुळे ते आले नाहीत. पण भावाजवळ माझ्या दीपोळी बनवून दिली. लहान वहिनी पण माझा भाऊ इथं नाही, माझा भाऊ ड्युटीवर आहे, तरी पण माझी वहिनी ना त्यांच्या भावाला घेऊन आली दीपोळी,
आणि ते पण दिवाळी देऊन गेलेत मला. म्हणजे माझ्या दोन्ही वहिनींनी मला दीपवळी बनवून दिल्या ह्या वेळेस तर. आणि प्रत्येक वेळी पण कशा लहान वहिनी तिकडं असायच्या त्यांच्या मम्मीच्या तिकडं. मी दीपावळीला नवीन नवीन असल्यावर सगळे जिकडं तिकडं असतात. पण ह्या वेळेस पण त्यांनी मम्मीच्या तिकडून मला दीपावळी आणून दिली. त्या तिकडं होत्या त्यामुळं, म्हणजे सणाला गेल्या होत्या. आणि मोठ्या वहिनीने पण भावाजवळ दिल्या आणि ह्या पण मम्मीच्या तिकडूनची दीपावळी मला दिली. मग मी असं तुमच्यासारखं गुण उधळायला लागल्यावर कोण मला चांगलं बोललं असतं तुम्ही सांगा. काय मी यांना म्हणलं नाही की मला द्या, मला घेऊन या, मी नाही म्हणलं. मी फक्त असं म्हणजे असं आमचं फक्त नॉर्मली बोलणं होतं. आम्ही काय एवढं जास्त डीपमध्ये. आणि आम्हाला मेन महत्वाचं म्हणजे ना, आम्हाला तिघीला पण बहिणी नाहीत. मी तर नशीबवानच समजते. हे इथं जसे राहतात ना इथले लोक, त्याच्यावरनं मला वाटते देवानं मला बहीण दिली नाही, लय चांगलं केलं देवानं. आणि प्लस माझ्या ना दोन्ही म्हणजे माझ्या दोन्ही वहिन्यांना पण बहिणी नाहीत, पण आम्ही तिघी राहतोय बहिणीसारखं. मी तर दोघींसोबत ही बहिणीसारखंच राहते. मला ज्यावेळी म्हणजे मला खटकलं तर मी त्यांना जिथल्या तिथं बोलते बरं का. पण असं म्हणजे जास्त आमचं कधी काय होतच नाही. कधीही त्यांनी सांगावं, मला तर आठवत पण नाही, पण त्यांनी पण सांगावं. म्हणजे माझ्या वहिन्या मला काय बोलले असतील हे मला आठवत नाही बरं का. आणि त्यांनी पण सांगावं की माझ्या नंदने एवढं हे केलं म्हणून. तर कधी कधी आहे ना माझ्या भावाची आणि वहिन्यांची जर कधी काय झालं ना नॉर्मली चुकून, आता वहिनी लोकांना सॉरी बरं का, किरकोळ असतं ना ते सगळ्याच्याच घरी होत असतं. आता तुम्ही काय रागाबिगाला जाऊ नका की वहिनी आमचं किरकोळ पण इथं सांगितलं. पण ते प्रत्येक नवरा बायकोत होत असते म्हणून मी बोलते बरं का. आणि तुम्हाला राग येत असेल तरी पण मी सॉरी बोलते तुम्हाला. म्हणजे असं मी काय जास्त असं घमंड विमंड दाखवत नाही कुठल्या गोष्टीत. हा मग असं केलं मी, तसं केलं, असं नाही मी बोलणार. मी रिअलिटी सांगते. ह्या लोकांच्यामुळे मला हे सगळं सांगायचं झालं. हे लोक बोलतात हा ही तर किती चांगली राहत असेल, मग ही ह्यांच्या नंद सोबत कशी राहते, मग ही तिकडं तर काय चांगली राहत असेल, असं ह्यांना वाटते. म्हणून वहिन्यांना दोघींना पण सांगते मी, म्हणून मी हे सांगते. किरकोळ जरी काही झालं ना भावामध्ये आणि वहिनीमध्ये, तर ना भाऊ म्हणजे असं वहिनीचा तर कॉल येणार नाही तर भावांचा तरी मला कॉल येणार. आणि भावांच्या अगोदर वहिन्यांचाच कॉल येणार. वहिनी असं असं झालंय बघा, तुम्ही सांगा, असं झालंय बघा, तसं झालंय बघा. आणि मी त्यांच्या सगळ्या म्हणजे माझ्या दोन्ही भावापेक्षा मी लहान आहे बरं का. भावांच्या पेक्षा मी लहानच आहे. पण त्यांचा कॉल येतोय की बाई असं असं झालंय, तुझ्या वहिनीला सांग. किंवा वहिन्यांचा कॉल येतोय, हे असं असं झालंय बघा, हे तिथं चुकलेत, तिथं चुकलेत. ते माझ्यापेक्षा मोठे असून कॉल करते. म्हणजे मी स्वतःला लय मोठी तोप गाजवते असं नाही समजत. पण समजूतदारपणा महत्वाचा असतो. माणूस वयानं मोठा असो किंवा लहान असो, त्याच्यामध्ये समजूतदारपणा महत्वाचा असतो. आणि मी पण कसं करते माहितीये का, जोपर्यंत समोरचा व्यक्ती सांगून ऐकतो तोपर्यंतच मी सांगते. अन्यथा मी जास्त बोलत नाही त्यांना कुणालाही. कुणी ऐकलं ठीक, नाही ऐकलं ती तुमचं तुम्ही बघा, असं असतंय माझं. तर ते पण सांगावं माझ्या वहिन्यांना. माझ्या भावानं पण मला एकदा कॉल केलेला बरं का. म्हणजे मी सांगत नाही कुठल्या भावानं, म्हणजे माझ्या वहिन्या लोकांना वाईट वाटेल. म्हणजे कसं दोघींच्या मध्ये कॉमन बोललं तर मग त्यांना एवढं काही वाटणार नाही ना. पण त्या माझ्या वहिनीने कॉल केला बरं का, मला काही इथं जमत नाही बघा, मी राहत नाही बघा, मला असं असं झालंय, तसं झालंय, भांडते, असं झालं तसं झालं बोलले बरं का. आणि परत मग मी ऐकून घेतलं. परत भावाचा कॉल आला. मग त्या दोघांचं नंतर अजून काहीतरी वादावाद झाली नवरा बायको जे काय होतंय ते. मग वहिनी म्हणल्या मी इथं राहणार नाही. नंतर माझ्या भावानं वैयक्तिक मला कॉल केला. म्हणला तू आत्ताच्या आत्ता ये, ही तुझी वहिनी चालली बघ म्हणले. म्हणजे माझा भाऊ म्हणला तुझी वहिनी चालले, तू आत्ताच्या आत्ता ये आणि तिला समजून सांग तुझं वहिनीचं जुळतंय चांगलं बरं का. मग मी जर एवढी वाईट असली नवरा बायकोच्या भांडणात, आणि माझ्यामुळं कधी कुणाचं भांडण म्हणजे माझ्या भावांचं वहिन्याचं भांडण झालं नाही ना, माझ्यामुळं लागलं नाही ना, ह्यातच मी स्वतःला प्राऊड फील करते की मी दुःख देणाऱ्यातली नाही. त्यांनी कधीही सांगावं माझ्या दोन्ही भावजांनी की नंदनं तुम्हाला कधी त्रास दिला, कधी तुमच्या नवरा बायकोत फूट पाडली, भांडणं लावली. उलट त्यांच्या दोघांची पण त्यांची भांडणं झाली ना नवरा बायकोंची, पहिला कॉल मला असतोय. म्हणजे किरकोळ असलेलं मिटतंय त्यांचं हो, म्हणजे किरकोळ असलेलं करतात पण ते नवरा बायकोचं प्रत्येक चालतंच. पण जरा जास्त काय व्हायच्या गत दिसलं
का पहिला कॉल करते, बाई तू कॉल कर आणि सांग समजून. किंवा वहिनींचा कॉल होतोय, वहिनी मी असं असं करणार आहे, मी चालले, किंवा असं झाले तसं झाले, मला हे असे बोलले तसे बोलले, तरी पण मला कॉल असते. कारण काय, मी भांडणं मिटवणाऱ्यातली आहे, पेटवणाऱ्यातली नाही, म्हणून मला कॉल येते बरं का. तर मला ह्यांचा लय वैताग येतोय. मला वाटतं की अरे मी माझ्या भाऊजयांसोबत कशी वागते, ते किती म्हणजे असं एवढं मनातून मला कॉल करतात. घरात काय झालं ना कॉल करतात, असं म्हणजे त्यांना वाटतंय ही आपली कोणतरी आहे. अरे हे घरातले असून मला दुश्मन वाटते, दुश्मन. एखादी गोष्ट ना काय सांगायची म्हणली तर माझ्या अंगावर काटा येतो ह्यांना. पण माझ्या वहिनी आहे ना, मी खूप प्राऊड फील करते बरं का. वहिनी खरंच तुम्ही, आपण एवढं छान राहतो ना, फक्त आपल्या ह्या नात्याला ना कोणाचीच नजर लागायला नको. फक्त मला एवढंच वाटतंय, आमचं नातं आत्तापर्यंत जे नातं दाखवलं नाही जगाला ना, ते नातं एवढं छान राहिलं ना, इथून पुढे नजर तेवढी कुणाची लागायला नको. कारण का खास करून जळकुट्या लोकांची नजर लागायला नको. ही आमच्यासोबत म्हणजे आम्हाला ही आमचं म्हणजे काय खपवून घेत नाही. अरे तुम्ही बोलताच का? बाहेर लोकांच्या पोरी आल्यावर त्यांना असं बोलायचं असतं का? मी जरूर भांडते, माझ्या दोन्ही भावांना भांडते, माझ्या आई बापाला भांडते, पण माझ्या भावजांना दोघींना पण मी कधी बोलले का, कुणीही विचारायचं. आणि भावांना पण मी जास्त नाही, कधी नाही, कधी म्हणजे कधीच नाही. आणि आई वडिलांना पण. अरे मला काय म्हणजे मला कोणत्या गोष्टीची कमतरताच केली नाही त्या लोकांनी. आणि कधी आपण पण त्यांना जास्त कधी दुखवलं नाही, त्यांनी पण मला दुखवलं नाही. त्यामुळे मला एवढं हे वाटतं की मला म्हणजे माझ्या डोक्यात हे कधी आलंच नव्हतं की सासरची लोक, नंदा वगैरे अशा पण असतात की भाऊ भाऊजत आग लावण्याचा ह्यांचा पण हात असतोय. भाऊ आणि वहिनीमध्ये काडी टाकणारी ननंद पण असते, हे मला माहित नव्हतं. हे लय बेकार बाबा, लय बेकार म्हणजे लय बेकार लोक. आणि आता पण जेव्हा आमच्या घराची वास्तुशांती होती बरं का, आमच्या घराची वास्तुशांती होती त्यावेळी पण माझी वहिनी, मोठी वहिनी आलेल्या, त्यावेळी लहान वहिनी प्रेग्नंट होती का, त्यामुळे त्यात दुसऱ्या दिवशी आल्या, ज्या दिवशी वास्तुशांती होती त्या दिवशी. पण माझ्या मोठ्या वहिनी वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी आल्या. त्यांनी संध्याकाळी रात्री झोपतानाच, त्यांना माहितीये म्हणजे त्यांना मला तिकडे गेल्यावर पण कोणी उठवत नाही बरं का. त्यांच्या आवाजानं मला जाग आली तरच, नाही तर मग मला जेव्हा जाग येईल तेव्हाच, मला कोणीही उठवा येत नाही पहिल्यापासून बरं का. कारण का मला झोपीतनं उठवलं ना माझं लय डोकं सटकतंय पहिल्यापासून, माझ्या मोठ्या वहिनीला माहिती. आणि पहिल्यापासून ना माझी आई वगैरे म्हणली ना, पहिला म्हणजे मी लहान होती तेव्हापासून पण मग मला आई वगैरे माझी वहिनींना म्हणले ना जागा उठव तिला, वहिनी म्हणायची दुसरं काहीही सांगा, फक्त वहिनींना झोपीतनं उठवाय तेवढं मला लावू नका. कारण का मला लय राग येत होता झोपीतनं कुणी उठवते. मी आईनं उठवलं, भावाने उठवलं, कुणी उठवलं, तर मला झोपीतनं उठवल्यावर तेवढा लय राग येते बघा. म्हणून माझं तेच आहे आत्ता पण, मला झोपीत कोणी डिस्टर्ब केलं ना माझं डोकं लय बेकार हालतंय. त्यामुळं मग माझी लय चिडचिड जास्त होते. मग तेव्हा पण माझी वहिनी म्हणायची मी नाही बाबा वहिनीला उठवायचं. मग त्या माझी वहिनी आहे ना मला वहिनीच म्हणते, म्हणून मी सांगते तुम्ही म्हणणार ही वहिनी वहिनी काय लावले, तर माझ्या भाऊजया पण मला वहिनीच म्हणते त्या. तर मग त्या आल्या आणि ज्या दिवशी वास्तुशांती होती त्याच्या आदल्या दिवशी आल्या. आणि संध्याकाळी झोपतानाच त्यांनी विचारून घेतलं की सकाळी वहिनींना उठवाय नको म्हणून. आणि हे प्रूफ आहे, जे ह्यांच्यातली पण लोक इथं राहिली होती त्या दिवशी बरं का, जे असतात ना ज्यांना म्हणजे फक्त बघायला, फक्त डोळं वासून बघणार आणि बसणार निवांत, हात लावणार नाही कुठल्या गोष्टीला. एवढे म्हणजे असं कार्यक्रमात सुद्धा कुठल्या म्हणजे एका ह्याला कार्यक्रमाला सुद्धा हे नुसते असे बेडवर निवांत बसले. परत संध्याकाळी सगळे झोपले बरं का, संध्याकाळी झोपले आणि सकाळी माझी वहिनी पहाटेच उठली. पहाटेच उठून हे ना झोपीतनं उठोपर्यंत माझ्या वहिनीनं डाळ शिजवून ना पुरण वाटलं होतं. पहाटेच उठून आंघोळ करून डाळ शिजू घालून पुरण केल्यानंतर पीठ मळायला, म्हणजे कुणी पीठ मळलं मला माहित नाही, मी जास्त लक्ष दिलं नाही. कारण का वहिनी आले तर मला लय आधार वाटला बरं का. कारण का हे असलं कधी मी केलं नव्हतं, मला काही माहित नाही. आणि आई बापाच्या घरी पण मी कधी लक्ष दिलं नाही कुठल्या गोष्टीत. कारण का मी लहान असतानाच माझ्या भावाचं लग्न झालं, माझी आई होती, ह्या दोघीच करत होत्या सगळं बरं का. मी खोटं नाही बोलत.
ह्या दोघीच करत होत्या, त्यामुळं माझं घरातल्या कुठल्याच ह्याच्यावरती माझं काही लक्ष नव्हतं. पण जसं लग्न झालं तसं माझ्या डोक्यात थोडं 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 यायला लागलं की बाबा हे असं पण असतंय. आपण आईबापाच्या घरी कशाकडेच लक्ष दिलं नाही, पण आपण तिथल्यासारखं आईबापाच्यात कसं आपण अल्लड असतो, आपल्याला काही समजत नसतं. पण लग्न झाल्यानंतर आपलं लाईफच चेंज होऊन जाते रे. आपल्या लाईफमध्ये काय, कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हे आपल्याला नंतर समजतं. आईबापाच्या घरी आहे तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही, वाटते सगळे चांगलेच आहेत. हां जाऊ दे, मी तर असंच बोले, जाऊ दे कसं होईल तसं होईल, मी टेन्शन घेत नाही, असं माझ्या आईबापाला पण मी बोलत होती बरं का. आणि जरी आईबाप पण बोलले कसं व्हायचं काय व्हायचं, म्हणजे त्यावेळी स्थळं पण येत होती, त्यामुळं मग वडील म्हणायचे नको, ही नको ती नको, परत ही पोरगी आपल्यालाच बोलल, आपणच कसं असं करायचं तसं करायचं. तर मी त्यावेळी पण माझ्या आईबापाला बोललेली, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी माझं नशीब म्हणून मी शांत बसणार आहे म्हटलं, मी कुणालाही दोष देणार नाही बरं का. आणि जेव्हा डिवोर्सचा पण मॅटर झाला, पण मी कधीच माझ्या आईबापाला म्हटलं नाही की तुम्ही लग्न मला असल्या घरी दिलं तसल्या घरी दिलं, आपण कधीच बोललो नाही. कारण का मी ह्याच्या अगोदरच सांगितलं होतं की मी माझ्या नशिबात जे आहे ते होणार आहे म्हणलं, मी कुणालाही दोष देणार नाही. वडील म्हणलं हा हेच पाहिजे आम्हाला, जेवढं आमच्याकडून होते तेवढं आम्ही करतो, त्यातनं तुझं नशीब, असं बोलले होते वडील. आम्हाला जेवढी साथ द्यायची ती आम्ही लग्न झाल्यावर पण देणार, माझे भाऊ पण बोललेला आणि माझे वडील पण बोललेले. तर नंतर मग सकाळी माझ्या वहिनीने सगळं केलं, पहाटेचं उठून आंघोळ करून पाणी, मला संध्याकाळी विचारून घेतलं, वहिनी ह्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये काय, ते सगळं रात्री झोपताना विचारून घेतलं त्याने. आणि सकाळी आम्ही झोपीत आहे तोपर्यंत आम्ही उठलो असं सकाळी 7-7:30ला, पण माझी वहिनी पहाटे उठून सगळं करून घेतलं त्यांनी. मग हे जळकुटे लोक म्हणतात ही कसे काय क्लोज राहतात, अरे त्याला तोंड शब्द चांगले लागतात. तुम्ही करत काय नाही ती नाही घरी, म्हणजे आला तरी पण काय काम असू नाही तर नसो, काय करत नाही, करू लागत नाही त्यांना, मला काय नाही, तुम्ही पाहुणे रे या निवांत. माहेर कशासाठी असतं, म्हणजे माहेरी कशासाठी येतात लेकी, थोडासा आराम भेटायला. सासरमध्ये तुम्ही भरपूर कामं वगैरे कुणाला असतात कुणाला नसतात, पण कोणाला कामं असू दे तर नाही नसू दे, नसते असं कधीच होत नाही, कुठल्याच लेडीजला काम नाही असं कधीच नसतं. त्या जरी माहेरी जरी सासरमध्ये त्या घरातून बाहेर जरी नसलं तर घरात तरी काही कमी असतं का रे. दुपारी 1 वाजता जेवण करायला जे घरातच असते, तर कारण का मी घरात असते म्हणून मी सांगते, माझं 1च्या आतमध्ये कधीच जेवण होत नाही, कारण का मग मला जेवण केल्यानंतर ना मला कुठलं काय काम करू वाटत नाही, म्हणून मी अगोदर जेवायच्या अगोदर होत आहे तेवढं सगळं कामं क्लिअर करून घेते आणि मग नंतर जेवण करते, मग जरा शांत बसते. तर काय बोलत होतो आपण, सगळं त्यांनी केलं. आणि जे आमच्या घरातली असल्यासारखी होती ना, घरातली जवळची जी होती ना, ती निवांत संध्याकाळी पण लवकर झोपली, सकाळी 7, 7:30, 8 वाजता उठून, म्हणजे 7:30 पर्यंत उठली असेल, 8 नाही बरं का, मी नाही खोटं बोलत, 7:30 पर्यंत उठली. 7:30 पर्यंत उठून ना ती परत इथून दुसरं घर आहे तिकडे गेली आंघोळ करायला, परत निवांत मेकअप बिकअप करून निवांत आली बरं का. मग हे लोक आम्हाला कशाला मग दोष देतात रे, हे असंच येणार आरामात आणि आलं तरी पण नीट राहणार नाही, कुठं काय खोड कर, काय म्हण, कुणाला काय बोला, असले उद्योग करते. अरे तुम्हाला काम करायचं करू नका, तुम्ही तुमचे काम, आमची माणसं आम्हाला बास 1-2च आहेत, पण ते जिगरे आहेत आमचे बरं का. म्हणजे माझे भाऊजे वगैरे आहेत ना, एवढ्या म्हणजे हे करतात ना, त्यांना माहिती आहे आपल्या नंदला, म्हणजे आपली वहिनीला काय होत नाही, किंवा जरी केलं तरी पण नंतर त्या आजारी पडतात किंवा काय होतंय, त्यांना माझा प्रॉब्लेम त्यांना माहिती आहे बरं का. कारण का मला जास्त म्हणजे अनुभवच नाही पहिल्यापासून, मी कधी असल्या गोष्टीत पडलेच नाही बरं का. मी घरात सगळ्यात लहान असणारं कसं असतं, एकदम हुलाड असते, त्याला काय समजत नाही, ती कुणाचं ऐकून घेत नाही काय करत नाही, तुम्हाला माहीतच आहे. तसं झाले माझं, म्हणजे सगळ्यांच्या नंतरचे मी, त्यामुळं मला या गोष्टीचा जास्त कधीच अनुभव नव्हता. कारण का माझ्या वहिन्यांनी पण मला लय सांभाळून घेतलंय बरं का, त्यांना पण मी थँक्यू म्हणते बरं का, खरंच त्यांनी समजून घेतलंय. आणि त्याच्यासाठी आपलं तोंड पण चांगलं लागतंय, आपण व्यवस्थित, तुम्ही माहेर गेल्यावर काय काम करा अथवा नका करू, फक्त आपल्या वहिनीशी चांगलं तरी बोलू शकता ना. अरे चांगलं पण बोलायचं होत नसलं, शांत तरी बसू शकता ना. का आईजवळ जायचं चुगली करायची, बापाजवळ जायचं ह्याची चुगली कर, भावाजवळ जायचं तिनं असं केलं तसं केलं, मग तुम्हाला ती परत किंमत देईल का, चप्पलच्या कडेला पण उभा करेल का. मला चप्पलच्या कडेला तरी त्यांनी उभा केलं असतं का.
आता ह्या वहिन्या माझ्यासाठी पहिल्यापासून एवढं करतात, पहिल्यापासून. आणि ते इथं जे लोक आहेत ते माहितीच आहे. माझा भाऊ, मोठा भाऊ सांगोलमध्ये होता तेव्हा लहान भावाचं लग्न झालं नव्हतं, तेव्हा पण माझा भाऊ इथं मला नेत होता सणाला. तिकडं जायचं होत नव्हतं आई वडिलाकडं म्हणून, भाऊ माझा इथल्या इथं घेऊन जात होता पहिल्यापासून. माझी वहिनी माझं सगळं पहिल्यापासून मोठ्या वहिनीने केलंय. का खोटं बोलू मी एखाद्याविषयी? थोडंफार कधी चुकलं असेल ते मी समजून घेते, पण एवढं म्हणजे असं भावात आणि भावजात आपण भांडण लावावं आणि ह्यांची भांडणं, ह्यांची मज्जा बघत बसावी, असं मला कधी रे माझ्या लक्षात पण आलं नाही. जसं माझं लग्न झालं, जसे हे लोक काड्या करायला लागले, तेव्हा मला समजायला लागलं की ही नंदांचा पण हात असतो की भाऊ भाऊजमध्ये काडे लावायला. हे मला नंतर समजलं. खरं म्हणजे खरं सांगते, कधी माझ्या डोक्यात आलं ना की ही भावाचं आणि भावजाचं भांडण लावावं आणि ह्याचं म्हणजे त्याच्यात अजून जरा फोडणी टाकावी. हे ना भावाचं आणि भावजाचं न लागता पण ह्यांनी काड्या टाकून ना, ह्यांनी जेवढ्या काड्या टाकतात ना त्याच्यामध्ये जरी आमच्या दोघांचं लागलं ना तरी पण हे मधी मधी बोलत होते. अरे कधी आपल्या डोक्यातच आलं नाही रे असलं, कधी ह्यांना अजून भांडावं, अजून आगीत तेल ओतावं असं कधीच नाही वाटलं. आणि कधी कधी माझ्या दुसऱ्या भावाचं पण वहिनीचं पण होते बरं का. मी म्हणते असू दे रे, काय कळत नसतंय अजून, ते म्हणजे आई बापाच्या घरी कोण केलेलं असते का. माझे भाऊ मला खवळतेत, खरं सांगते मी. माझ्या भावांना विचारा, माझे भाऊ मला म्हणते तू एक आमच्यापेक्षा लहान आहेस, म्हणजे लाईट गेली तर तू आमच्यापेक्षा लहान आहेस, तुला समजत नाही. मग हे लोक लहान आहेत का? बरं ते पण लहानच आहेत माझ्यापेक्षा, किंवा बरोबरचे असतील, किंवा 1-2 वर्षांनी लहान मोठे आमच्यात आहे, पण म्हणते तू पण असं कसं बोलते, मग ह्यांना समजायचं कधी? असं पण बोलतोय माझा भाऊ. तू अशी कशी त्यांची बाजू घेते, चूक बरोबर बघ ना. तरी पण मी म्हणते असू दे, कोण काय बापाच्या पोटात शिकून येतं का? अनुभवातून शिकतो माणूस. आपल्याला वाईट अनुभव येणं पण तेवढंच गरजेचं आहे. वाईट अनुभव आल्याशिवाय चांगलं कळत नाही. चांगलं काय आणि वाईट काय हे नाही समजत. प्रत्येक वेळी जर आपल्या बाबतीत चांगलंच घडत आलं तर आपल्याला वाईटची किंमत काय कळणार आहे, किंवा वाईट झाल्यावर काय परिणाम होणार आहे ते हे कधी कळणार आहे? त्यासाठी ते भाऊ पण मला ओरडते, तू का त्यांची बाजू घेते, त्यांना मग तू सांगत जा समजून. मी समजून पण सांगते, मला वाटलं तर मी सांगते, नाही तर मग वाटते की ते पण आता मॅच्युअर आहेत ना, त्यांना पण समजत असेल. आपण प्रत्येक गोष्ट सांगावीच असं काय नसतं ना. माणसाला प्रत्येक गोष्ट सांगितल्यावरच कळते असं ना, त्यांची पण काहीतरी बुद्धी चालत असेल ना. तरी पण मी भावाला म्हणत असते, अरे असू दे, चुकत असतं एखाद्या वेळी, चुकलं तर चुकलं, सांगायचं आपण समजून. काय होतंय, समजून सांगितल्यावर काय फरक पडतोय, असं असतंय बघा माझं. पण ती भाऊ पण मला ओरडते, तू त्यांची बाजू घेते तू. पण मी काय ना, मी म्हणजे जास्त असं कुणाच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये वगैरे नाही, पण जास्त अति झालं तरच मला कॉल येते ना. तरी पण एखाद्या वेळी चुकून जर मला कोण काय बोललं, तुझी वहिनी अशी करायला बघ तशी कर, तरी पण मला असं काय वाटत नाही. मी त्यांना जास्त करून माझ्या वहिन्यांना मी असं, आमचं बोलणं ना दुसरंच बोलणं असते, आमचं संपतच नाही, तेच संपत नाही. त्यामुळं ते भाऊ पण म्हणते, मग मला वाटते जाऊ दे, चुकत असेल, आता आपण कोणाच्या तर घरी आलो तसं ते आपण आले, घ्यायचं समजून. असं मी सांगते माझ्या भावांना पण, आईला पण तेच सांगते, वडिलाला पण तेच सांगते, असू दे, घे समजून, झालं असेल, चुकलं असेल, असंच असते माझं. नाहीतर हिथले कसे आहेत माहिती का, तिनं असं केलं, ती हिथं जाऊन बसली बघ, ती तिथं. माझ्या वहिन्यांना कुणीही सांगा, माझ्या वहिन्यांनी पण सांगावं, त्या कुणाजवळ बोलत बसल्या म्हणून त्यांच्यासोबत कधी कुणी भांडणं काढलेत का? कुणी पण घरातल्या लोकांनी सांगायचं, त्यांनी सांगायचं, घरातल्या एकाही व्यक्तीचं नाव सांगायचं की ह्याच्याकडे बोलायला जाऊन बसल्यावर घरातले कोण काय बोललेत म्हणून. अरे एवढे बावळट आहेत ना, इथं जाऊन बसली बघ, तिथं जाऊन बसली बघ, ह्याला काय बोलली बघ, त्यानं काय शिकवलं बघ, ह्यानं काय शिकवलं बघ. हे असलं ऐकून मला बसल्या जागेला चक्कर यायला लागली. हे सांगताना पण आता हो का माया असं फिरायला लागले माझं डोकं. जास्त बडबडल्यावर पण मला आता त्रास व्हायला लागलाय. तर ठीक आहे, आपण बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जळक्यांना मला जळवायचं आहे अजून. तर ठीक आहे फ्रेंड्स, परत एकदा लाईट गेली. किती वाजले त्या? 5:11 झाले. मग मोटरची लाईट जाऊन आली, परत अजून गेली, काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय. तर ठीक आहे, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. ओके.
थँक्यू.